वाठोडा शिकलेश्वर येथे पाईपलाईन खोदण्याच्या वादातून तरुणावर जीव घेणे हल्ला. 4 आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल. कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शिकलेश्वर येथे पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन खोदण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकावर जीव घेणे हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात खुनाचा प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मोहम्मद इम्रान मोहम्मद तमीज वय 34 वर्ष राहणार वाठोडा शिकलेश्वर यांच्या घरी पाणी येत नसल्याने 2 मजूर सांगून त्यांच्या मदतीने घरासमोरील पाईपलाईन खोदण्याचे काम सुरू होते. याच वेळी आरोपी मोहम्मद अय्यान मोहम्मद राजिक मोहम्मद राहिल मोहम्मद ईशान यांनी घटनास्थळी येऊन वाद घातला. फिर्याद्यावर टामीने डोक्यावर वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत फिर्यादी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहेत.